चला मित्रांनो, आज आपण दोन मांजरी आणि एक चतुर माकडाची गोष्ट ऐकूया. एका हिरव्यागार दाट जंगलाच्या कडेला एक शांत सुंदर गाव वसलेलं होतं. त्या गावात दोन मांजरी राहत होत्या, चिंगी आणि मिंगी. त्या कायम एकत्र असत. एके दिवशी त्यांना छान पदार्थाचा सुगंध आला आणि त्या सुगंधाच्या दिशेने त्या चालायला लागल्या. त्यांना लोण्याचा गोळा दिसला आणि त्या धावत लोण्याच्या गोळ्याजवळ गेल्या. तो लोण्याचा गोळा चमचमीत, ताजा आणि स्वादिष्ट दिसत होता. मिंगी म्हणाली, आपण अर्धा अर्धा खाऊ. मग चिंगी म्हणाली, ठीक आहे. चिंगीने लोण्याच्या गोळ्याचे हळूच दोन भाग केले. त्यातला एक भाग थोडा मोठा झाला, दुसरा थोडा लहान झाला. चिंगीला आनंद झाला, पण मिंगीला राग आला. ते बघून चिंगी म्हणाली, हा मोठा भाग माझा आहे. मिंगी लगेच रागाने म्हणाली, नाही नाही, मला मोठा भाग हवा. मग लोण्याच्या गोळ्यावरून सुरू झाले त्यांचं भांडण. दोघी एकमेकांवर जोरात ओरडू लागल्या. एकमेकांवर शेपटी फुगून जोरजोरात ओरडू लागल्या. हे सर्व मांजरांचे भांडण एका झाडावरून एक माकड पाहत होते. माकड फारच चालाक होते. त्याने मांजराचं भांडण ऐकलं आणि त्याचा फायदा घेण्याचे ठरवलं. त्याच्या डोक्यात एक युक्ती आली. माकड झाडावरून खाली उतरले आणि मांजरींच्या जवळ गेले. माकड मांजरींना म्हणाले, अगं तुम्ही दोघे का भांडताय? मी आहे ना, मी तुमचं लोणी अगदी समान भागात वाटून देतो. माकडाने एक तराजू आणला. मांजरीनं वाटलं, वा, आता आपलं काम सोपं. माकड मांजरांना म्हणाले, आता हे दोन लोण्याचे गोळे ह्या तराजूत टाकून आपण समान भाग वाटून घेऊ. त्याने मोठा लोण्याचा गोळा चिंगीच्या बाजूच्या पारड्यात आणि लहान गोळा मिंगीच्या बाजूच्या पारड्यात टाकला. त्यानंतर मांजरी तराजूकडे बघू लागल्या. ज्यात मोठा गोळा होता ती बाजू खाली आणि लहान गोळा वरती गेला. खाली गेलेली बाजू बघून माकड म्हणाले, अरे रे, हा भाग जड आहे, थोडंसं खातो. असं म्हणत त्याने लोण्याचा थोडासा तुकडा खाल्ला. आता दुसरी बाजू खाली गेली, ज्यात मोठा लोण्याचा गोळा होता. माकड म्हणाले, अरे, आता ही बाजू जड झाली, थोडं ह्याच्यातून खातो. असं करत माकड दोन्ही बाजूंमधलं थोडं थोडं लोणी खात राहिला. मांजरी आशेने तराजूकडे बघत होत्या की माकड आता समान भाग करेल आणि तराजू आता सरळ होईल. शेवटी एक लोण्याचा लहानसा तुकडा एका पारड्यात शिल्लक राहिला. माकड हसत म्हणाले, हा माझ्या मेहनतीचा मोबदला. माकडाने शेवटचा उरलेला तुकडाही खाऊन टाकला आणि झाडावरती आनंदात उडी मारून निघून गेला. माकडाने सगळं लोणी खाल्ल्याने मांजरी निराश झाल्या. त्यांना समजलं की त्यांच्या भांडणामुळे त्यांनी सगळं लोणी गमावलं आहे. गोष्टीचा बोध, दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.